माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. पप्पा इकडे येऊन बसा हो. इकडे या इकडे. ते बाटली घेऊन या इकडे. पप्पा हा बोल भाई. सोयरिकीला किती जण गेलतो? सोयरिकीला हा सोयरिकीला आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, चेअरमन, उपसरपंच हा. 2 क्रुझर घेऊन गेलतो. पोरग किती शिकलेलं होतं? पोरग खूप शिकलेला आहे बाई. हा? खूप शिकलेला आहे खूप. LLB मध्ये GLLB मध्ये टिकून बसलं त्यानं. हा पण बंगला त्याचा दावला का उसना दावला? हा बंगला हा त्याचा दावला का उसना? आता कुणाचा दावला की पण दावला बंगला. स्वप्न जाणं होणार नाही. तुझ्या पाया पडतो बाई. नांदा जावं लागते. हा? तुझ्या पाया पडतो जावंच लागतं. काय सांगू पप्पा, पहिल्यानं नांदाय गेले. इकडून कावळा तिकडी आणि तिकडून कावळा इकडी. वरी बघितलं तर चान्या महाल. शाप नांदाय जाणं होणार नाही. जावं लागतं बाई नांदायला. तुझ्यासाठी मी काय काय केलं. आता येताना देखील आम्ही हुंड्यापायी इतकं परेशान झालो की सांगता सोय नाही. प्रत्येक हॉटेलमध्ये जायचं, खिचडी भजे काय खायचं तेवढं जिलेबी फुलेबी खायची. 5 रुपये द्यायचा नाही, निघून यायचं. तुझा हुंडा आणून भरला. असं होई? हो, कुणाचा ठेवला नाही. अरे 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 अरे, एवढं माझ्या पप्पानं कष्टानं सायानं गोळा केला हुंडा. बाई ग बाई ग, नवरा नको ग बाई. बाई ग, नवरा नको ग बाई. बाई बाई ग, नवरा नको मला बाई. बाई ग, नवरा नको ग बाई. बाई मला नवरा नको ग बाई. बाई मला नवरा नको ग बाई. बाई ग, नवरा नको मला बाई. हो, का नको म्हणाले हो? का नको बाई? केसानं गळा कापले पप्पा. त्यानं यानं मोडकच घर दावायला 3 मजली दाखिला. नांदायला गेले पहिल्यानं. मोडकच घर पडकी छपर, देवाला देव घर नाही. हो, मग कसं नाणं लागल? मोडकच घर पडकी छपर, देवाला देव घर नाही. मला दादूल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादूला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादूला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. कोण कोण नको, दादूला नको नको, दादूल्या नको ग बाई. दादूला नको ग बाई. काय सांगू पप्पा, काय झालं बा? फाटकाच लुगडं तुटकीच चोळी. हो, त्या बाबानं म्हणला तुझ्या अंगावर 2000चं दिसाले की म्हणला. तसं नव बाबा, वाकडी तिकडी बाबा तिचा कत्तर कत्तर पाला. वाकडी तिकडी बाबा तिचा कत्तर कत्तर पाला. 5-6 जिल्ह्याचे पोरं बघून निघून गेले म्हणून चिंचोलीचा केला तर ती बी असल्या बोटाचा निघाला. हा? फाटकाचं लुगडं तुटकीच चोळी, शिवाय दोरा नाही. नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. हिला काय म्हणतात साहेब? काय म्हणतात?
काय सांगू साहेब, 10वीला होतं तेव्हा माझं काय रूप चमचम चमचम करीत होत, चमचम करीत होत. लग्न करून घरला गेल्यापासून एवढी वाढली. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वाह वरी तेलाची धारच नाही. माझ्या पप्पानं रात्रभर चालण्याचा कापूस शेचायचा, कोणाचा तुरीचा पेटा ठेवला नाही. टोपलं भर सनग करून माझ्या गळ्यात लग्नात घातले. उग फुटका महबूबा तर दिसालाय का होय होय. सगळं ह्याच्यावर गेलं. तुम्हाला उग सनगाचे नाव सांगते, ऐकून घ्या. चप्पलहार, बोरमाळ, टापस, इरोद्या, मासोळ्या, पायात पैंजण, कमराला कंबरपट्टा, नाकात नथनी, कोपर भरून सोन्याच्या बांगड्या होत्या. हे का आता लबराच्या हातात आल्यात. सगळं ह्याच्यावर गेले. इकड्या इकड्या ते बाटल घेऊन हरे हरे. आय कधी माझ्या मालकाची दारू सुटल, कधी माझ्या मालकाची दारू सुटल, कधी माझ्या मालकाची दारू सुटल, कधी माझ्या घरी दण्याची दारू सुटल, कधी माझ्या दारू सुटल, कधी माझ्या गर्दण्याची दारू सुटल. दारू पाही नवरा माझा, दारू पाही नवरा माझा मेरा उठल, कधी माझ्या घरी दण्याची दारू सुटल, कधी माझ्या घरी दण्याची दारू सुटल, कधी माझ्या घरी दण्याची दारू सुटल. महिन्याचा पगार दारूवर जातो, महिन्याचा पगार दारूवर जातो, महिन्याचा पगार पिण्यावर जातो, महिन्याचा पगार पिण्यावर जातो. संध्याकाळी रिकामा घरालाच येतो, संध्याकाळी रिकामा घराचा येतो. कधी माझा संसार सुखाने नटल, कधी माझा संसार सुखाने नटल, दारू पाही नवरा माझा मेलेला उठल, दारू पाही नवरा माझा मेलेला उठल, दारू पाही नवरा माझा मेलेला उठल. कधी माझ्या मालकाची दारू सुटल, कधी माझ्या घरी दारू सुटल, कधी माझ्या घरी दण्याची दारू सुटल, कधी माझ्या घरी दण्याची दारू सुटल. हो सुदबुद ऍक्टिंग दारूवाली करायची असते. काय सांगा पप्पा, हा बोल बाई. मी बक्कळ म्हणले हा. माझ्या मालकाला, हा अव पहिल्यानं चिंगी झाली, हा. दुसऱ्यानं हऱ्याणाऱ्या झाल्या, आवळे जावळे 2 झाले. वटानेच खाऊ लागले, वटानेच हागू लागले, बद बद बाजवून पडू लागले. हा. चिंगी शाळेमध्ये हुशार होती, 5वीला गेलेलं लेकरू हा. यायचं प्यायचं, बद 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 मारायचं. एका दिवशी पोळ्या लाटू लागते, पिऊन आलं, हातातलं लाटणं घेतलं, खटमुन्या तोंडावर हाणलं, तेव्हा 2 दात पडली तुझे माझी. वा.
काय सांगू तुम्हाला, जाईच ना गेलं विलक्षणची बारी आली, पिऊन तिकडीच तालुक्यावर पडलालं. लेकरू शाळा सोडून म्हैस घेऊन चाललं. गुरुजी आले दुसऱ्या दिवशी, पारूबाई कस काय गरीबाच्या घरला आलो गुरुजी? अहो तुमची स्टिंगी शाळेमध्ये फार हुशार आहे. आज 8 दिवस झालं गैरहजेरी. काय सांगाव गुरुजी, याले प्याले माराले, लेकराला म्हैस घेऊन. बचत गट आहे का म्हणली गुरुजीनं? हा हाय की म्हणले 40 बायाचा. काय करा म्हणले, 5-6 बाया बोलवा मधल्या घरामध्ये, आणि बाहेरून आले की गोड गोड बोलून मध्ये घ्या, कोंडी लावून 5-6 जणीनं बडवा. कोणी बी नवरा म्हणणार की मला बायकोनं मारली आहे म्हणून. हा तसंच केले. माय जेव्हा मारले, उद्यापासून जातो की म्हणलं. मट कष्टानं 2 किलो तूप तयार करून ठेवल. ते इथं कुठला बाजार आहे? हा. मी म्हणले मालकाला, मालक लईच बचत गटाच्या जीवावर बोलायलेस की म्हणलं. हे 2 किलो तूप घ्या आणि चिंगीला एक दप्तर पाटी पेन्सिल घेऊन या. लईच बोलायलेस म्हणलं. पिशवीन 2 किलो तुपाची पवरी घेतलं. गेलं बाई धानवरच्या बाजारला. ते पवरी तिकडी हे इकडी, डुलत 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 आलं. मुन्या पारापाशी गटारात पडले. हेव का रे पारू काकूचा नवरा, हेव का रे पारू काकूचा नवरा पडला. बारक्या पोरायनं कसतर घरापाशी आणून सोडले. मी लेकरं घेऊन बसले होते घरात, आणि हे आलं दारात. हा आलं तर आलंय, म्हैस बांधले होते दारात. आले झुकत 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 तन मुन्या म्हशीच्या पाठीवर पडलं की तट्ट मुन्या म्हैस उठली. हातात शेपूट धरले म्हशीचं. हा पारू, अगं पारू, रोज 2 येण्या घालतेस, आज एकच येणी घातल्यास म्हणाले. म्हशीचं शेपूट आले. अव 2 येण्या घातल्याने पारू घरात आहे. काढ मुन्या इचका चमकून. कोण काढाले रे माझी फोटो म्हणलं. हाऱ्यानं म्हणले, पारापाशी पडायला असतावा कुत्र्याच्या पिल्यानं, या पिल्यानं तोंड चाटल्यात ये घरात. तेव्हापासून आल्यात आता संसाराला लागल्यात. पदरी पडलाय खोड, हसून करावं गोड. तुम्हाला वाटतंय दोड, मला खाराची फोड. पाण्यात बुडू बुडू चोका लिहून दाढीवाल्या भरा दिवस काढा लिहून. नाही गोड घेते गोड गोड. काचेच्या गिलासात लोण्याचा गोळा. हा काचेच्या गिलासात लोण्याचा गोळा. माझ्या मालकाचे दात बघितले तर दुकानाच्या फळ्या. खिसणी म्हणून खिसणी. बक्कळ म्हणले संडास बांधावं, संडास बांधा. अगं बस. खिसणी म्हणून खिसणी, चांदीची खिसणी. माझे मालक संडासला गेल तर मागून डुकरानं दिली ढुसणी. बाई ग बाई ग, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई, बाई ग नवरा नको मला बाई. अगं तुझा मालक आल्यावर त्यानं काय मला नीट सोड का? ते काय म्हणलं मला? मामा म्हणला काय तुमची पोरगी म्हणला, एक तर रूपाला बी नको, हा दिसायला तसली, बोलायला तर भलं टच टच बोलती. म्हणून काय म्हणला मला माझा जावई काय म्हणतो, मामा तुमच्या पोरीला, मामा तुमच्या पोरीला शिकवा जरा ज्ञान. कार्ड बघ सटकतन. मामा तुमच्या पोरीला शिकवा जरा ज्ञान. मग म्हणसाल असं कसं केलं जावयान, मग म्हणसाल असं कसं केलं जावयान, मग म्हणसाल असं कसं केलं जावयान. केलं जावयान, मग म्हणसाल असं कसं केलं जावयान. पप्पा तुम्हाला कळालं नव्हतं का?
मी मराठवाड्याची ही आंध्राचा हा माझं भाजना गेलत आणि त्याला मिळणार गेलत अगं बाई ते काय म्हणला पुन्हा मी मोठा हौशेदार गहू आणले जाऊन गहू आणले जाऊन मी मोठा हौशेदार गहू आणले जाऊन मी मोठा हौशेदार गहू आणले जाऊन म्हणून मामा तिला स्वयंपाक येईना म्हणून तुमच्या छकुलीला तिला स्वयंपाक येईना म्हणून फेकून मारली मला लाटणे आणि मग म्हणसाल असं कसं केलं जावायानं मग म्हणसाल असं कसं केलं जावायानं मग म्हणसाल असं कसं केलं जावायानं मामा तुमच्या पोरीला शिकवा जरा ज्ञान मामा तुमच्या पोरीला शिकवा जरा ज्ञान मग म्हणसाल असं कसं केलं जावायानं मग म्हणसाल असं कसं केलं जावायानं मग म्हणसाल असं कसं केलं जावायानं काय सांगू तुम्हाला हा पप्पा बोल की बाई जोड्यानं लग्न जमलं तिकडली परता वेगळीच हो मुलवून बालाजीला नेलं हा जोड्यानं दर्शन झालं का जोडी हो जोडीनं म्हणले का जोड्यानं मला काही कळतच नाही माझं वयच भरलं नाही अजून वय भरलं नाही आणि जोड्यानं दर्शन झालं ना झालं बाई दुसऱ्या खोलीत लोटलं मला मी म्हणले इथं कोणता देव आहे बघा बस तुला काय माहित आहे दाबून धरून खुर्चीवर बसलं त्या पुजाऱ्याने एवढं हत्यार काढलं असं करू लागलं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं काय सांगू माझ्या इनीचा गोंडा मेचक्यात आपटत होता दोन्ही हातानं धरलं बिन पाण्याचं भादूर आलं तेव्हापासून ब्युटी पार्लर झालं टर बहादूर आलं खळ खळ डोळ्या वाट पाणी गोळालं तेच वंजळी दोरलालं आणि तेच टाळाला पुसून आलं तेव्हापासून असं झाले पप्पा मी नांदायला पहिल्यानं गेले घरात सासूला भादरल्यालं नंदला भादरल्यालं जाऊला भादरल्यालं आंध्रात वेगळीच परता चलू द्या सुरतीची मोती गुळधाव सोन राज्यात लेणे नाही सुरतीचे सोने गुळधाव मोती राजात लेणे नाही मोडका पलंग तुटकी नवार वरी नरम बिछाना नाही इतके हाल एका जनार्दनी समरस झाले सद्गुरूला शरण गेले रस येते नाही हो बाई ग हो नवरा नको बाई ग नवरा नको बाई ग नवरा नको मला बाई ग नवरा नको मला बाई ग नवरा नको हिला बाई ग नवरा नको हिला बाई